नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी प्रथमच हा व्लॉग करते, तो पण आमच्या पिकनिकचा। आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून पिकनिकला गेलो आणि पिकनिकला कुठे गेलो तुम्हाला माहिती आहे का? नापणे धबधब्यावर। हा धबधबा नाधवडे आणि नापणे यांच्या दोघांच्या सीमेवरती आहे आणि नाधवड्याचं सगळ्या नद्यांचं पाणी, सगळ्या व्हाळांचं होळांचं सगळं एकत्र होऊन पाणी, अगदी गोटणा नदीपासूनचं पाणी ह्या धबधब्यात जाऊन मिळते आणि हा धबधबा नापणे गावात वाहत जातो। असा हा सुंदर असा धबधबा आज आम्ही बघण्यासाठी सगळ्या मैत्रिणी मिळून गेलेलो होतो। हा धबधबा बघताना डोळ्याची अगदी पारणी फुटत होती, कारण आजूबाजूला इतकी हिरवळ, इतकी झाडं झुडपं बघून मन उल्हासित होत होतं। अगदी सगळेजणी आम्ही अगदी आनंदित झालो होतो। सगळी सुख दुःख विसरून अगदी लहानपण यावं तसं आम्ही बागडत होतो। इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर आणि संपूर्ण निसर्गात बसून सेल्फी फोटो काढल्यानंतर आम्ही हा धबधबा बघायला खाली उतरलो। खाली उतरल्यानंतर हे असं सुंदर असं बांधकाम जे महाराष्ट्रातील प्रथमच ह्या धबधब्यावर बांधण्यात आले ते म्हणजे काचेचा ब्रिज बांधण्यात आलेला आहे। ह्या ब्रिजवर पाऊल ठेवताना असं वाटतं की आपण प्रत्यक्ष त्या पाण्यावरच पाऊल ठेवतोय आणि खाली बघताना खूप असं पाणी दिसल्यामुळे अंगावर अगदी शहारे येत आहेत, आपण पाण्यात पडतोय की काय असं वाटायला लागतं। हे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही मैत्रिणीने मस्तपैकी असा भेळीचा आस्वाद घेतला। भेळ ही निसर्गात बसून तिथेच आम्ही भेळ तयार केली आणि भेळ आपण चांदवडाची ही पानं जी तुम्हाला दिसत आहेत ती चांदवडाची पानं आहेत आणि चांदवडाच्या पानावर प्रत्येक जणांनी भेळ घेऊन त्याचा निसर्गाच्या सानिध्यात असा खूप असा आस्वाद घेतलाय। भेळ एकदमच उत्तम आणि खूपच सुंदर झालेली होती। सगळ्यांनी हसत खेळत अगदी ह्या भेळीचा आस्वाद घेतलाय आणि त्याच्यानंतर भेळीचा आस्वाद घेता घेता इकडचं तिकडचं निसर्ग सौंदर्य आम्ही डोळ्यात साठवून घेत होतो। इतका आम्हाला आनंद होत होता, कारण ही जागा जी आम्ही भेळ करतोय त्या जागेवर जागा एकदम सपाट आहे। इकडे तिकडे बघण्यासाठी अगदी बसण्यासाठी काळे क्षार अगदी स्वच्छ असे दगड आहेत। तुम्हाला वाटत असेल तर तिथे तुम्ही जेवण करू शकता, भेळ करू शकता किंवा साध्या अशा बटाटा वडा असं काही तुम्ही चटपटीत अशा गोष्टी नेऊन तुम्ही खाऊ शकता। पण एक लक्षात घ्या, आपण हे सगळ्या गोष्टी खाताना तिकडची स्वच्छताही ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाने येऊन जर तिथे घाण पसरवली तर ते घाणीचं साम्राज्य लवकरच होईल। पण तुम्ही आजूबाजूचा परिसर बघताय खूप अगदी स्वच्छ ठेवलेला आहे आणि आम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी खाल्ल्यानंतर पानं चमचे आम्ही आमच्या पिशवीत घालून आम्ही मागे आणलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे आता प्रत्येकाला भेळ वाटण्यात येते। भेळेचा आस्वाद आम्ही सगळीजण घेतोय। त्याच्यानंतर भेळीचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही त्या ब्रिजवरून चालत आतमध्ये गेलोय, त्याचा आनंद आम्ही घेतला। आणि हे बघा किती खळाळतं पाणी आहे, खूप असं पाणी आणि त्या पाण्याचे क्षार असे उडतात जवळ असल्यानंतर की ते पाहतच राहावं असं वाटतं। आणि ही जी बाजूला हिरवळ दिसते ती वेगवेगळ्या औषधी वनस्पती आणि केवड्यासारख्या सुगंधी वनस्पती सुद्धा तिथे बाजूला आहेत। ह्या धबधब्यामध्ये आपण आंघोळी नाही करू शकत कारण खूपच खोली असल्यामुळे, पण नक्की या धबधब्याला तुम्ही भेट द्या आणि ह्या निसर्गाचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या। धन्यवाद।